नमस्कार. मी संस्कृत या अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्रामध्ये सगळ्यांचं पुन्हा स्वागत. पहिल्या सत्रातला चौथा पेपर आज आपण अभ्यासासाठी घेणार आहोत, ज्याचं नाव आहे संस्कृत साहित्य. त्या संस्कृत साहित्य विषयामध्ये तुम्हाला अभ्यासक्रमात सध्या रघुवंशातला पहिला सर्ग आहे. तो रघुवंशातला पहिला सर्ग युट्यूबवर त्याचे चिंतन अवेलेबल आहे आणि काणे सर त्यांचे अजून काही विशेष क्लास घेणार आहेत. त्यानंतर दुसरा भाग या विषयामध्ये वृत्त परिचयांचा ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये छंदशास्त्राचा परिचय, छंदशास्त्राचे काय महत्व होते, त्याचा काय अर्थ, त्याचे किती प्रकार, त्याचे कुठले कुठले भेद आहेत, हे सगळे आपण आजच्या क्लासमध्ये धावत्या ओघात पाहणार. आणि तुम्हाला पुस्तक PDF वगैरे सगळं शेअर केलेलीच आहे. ज्या ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला दिलेल्या वृत्तांचे लक्षण पाठ करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल परीक्षेत उत्तर लिहिण्यासाठी. छंदांचा परिचय आपण आज पाहणार आहोत. छंदशास्त्र बऱ्यापैकी परिचयाचं आहे. वेदांगांचं अध्ययन करणं मॅन्डेटरी होतं. कशासाठी? तर ज्यांना कोणाला वेद जाणून घ्यायचे आहेत, वेदांचं नॉलेज ज्यांना प्राप्त करायचं आहे, त्यापूर्वी त्यांना 6 वेदांगांचं ज्ञान असणं अपेक्षित असायचं. ते 6 अंग कुठले कुठले? तर शिक्षा, कल्प, व्याकरणम, निरुक्तम, छंद, ज्योतिष, हे असे 6 अंग असायचे. प्रत्येक अंगाचा काही ना काही उपयोग असायचा. शिक्षाशास्त्र कशासाठी वापरलं जायचं? म्हणतात वेदानाम अविथततया उच्चारणाय. वेदांचं नेमकं उच्चारण कसा करायचा, तो उच्चारण कसा अविथत व्हावा, म्हणजे अतिशय शुद्ध व्हावा, त्याच्यामध्ये कुठलेही दोष न व्हावेत, ह्या उद्देशाने शिक्षा या अंगाची निर्मिती झाली. ठीक आहे. शिक्षाशास्त्रामध्ये मुख्यत्वेने काय काय येतं? तर शब्दांची उत्पत्ती, त्यांचं उच्चारण स्थान, त्यांचं उदात्त, अनुदात्तत्व, दीर्घत्व, रस्वत्व, हे सगळेचे सगळे प्रकार शिक्षाशास्त्रामध्ये डिस्कस केले जातात. म्हणून वेदामंत्रांचं जर उच्चारण करायचं असेल तर त्यासाठी आवश्यक असलेलं अंग म्हणजे शिक्षा. हे झालं त्याचं पहिलं अंग. शिक्षा. व्याकरणम. व्याकरणम म्हणजे काय, किंवा व्याकरणाचा उपयोग कुठं होतो? तुम्हाला बऱ्याच जणांनी व्याकरण, आता संस्कृत तुमचा विषय असल्यामुळे व्याकरणाचा सुद्धा तुम्ही अभ्यास करतच असणार. कशासाठी होतो व्याकरणाचा उपयोग? तर वेदार्थ अवबोधने सहायकम इदम अंगम. म्हणजे काय? वेदमंत्रांचा नेमका अर्थ काय होतो, वेदमंत्रांमध्ये आलेले जे पद आहेत ते पद शुद्ध आहेत की अशुद्ध आहेत, बरं, त्या पदांचा नेमका अर्थ काय होतो याविषयी ज्ञान कुठल्या शास्त्राने होतं किंवा कुठल्या अंगाने होतं? तर व्याकरण या अंगाने तुम्हाला वेदाच्या मंत्रांतील पदांचा अर्थ कळायला लागतो. वेदार्थ अवबोधने सहाय्यकम अथवा प्रकृती प्रत्यय उपदेश पुरस्सरम पदस्वरूप प्रतिपादनम येन शास्त्रेण क्रियते तत्शास्त्रम व्याकरण शास्त्रम इति. म्हणजे काय? प्रकृती, प्रत्यय यांनी जोडून बनलेला शब्द शुद्ध आहे की अशुद्ध आहे, त्या पदाचा नेमका अर्थ काय याविषयी विशेष मार्गदर्शन करणारं अंग म्हणजे व्याकरण. त्याच्यानंतर पुढचं आहे शिक्षा, कल्प. शिक्षा झालं, व्याकरण झालं, कल्प. कल्प याचा काय उपयोग? म्हणतात वेदांचं प्रयोजन काय आहे? तर वैदिक जे मंत्र असतात त्यांचं कर्मकांडामध्ये अनुष्ठान करणं हे वेदमंत्रांचं प्रयोजन म्हटलं जायचं. जर कर्मकांड हा वेदांचा जर भाग पाहिला तर प्रत्येक मंत्र हा कर्मकांडामध्ये कसा अनुष्ठित आहे किंवा त्याचं अनुष्ठान कसं केलं जातं हे सांगणार जे अंग आहे त्याला म्हणतात कल्प. कल्पाचे पण बरेच सारे भाग आहेत, ते तुम्हाला कदाचित पुढे चालून IKS वगैरे विषय तुम्ही शिकलात तर त्याची बऱ्यापैकी तुम्हाला कल्पना येईल. शिक्षा
सांगितलं मी, ज्याचं उच्चारण करण्यासाठी मंत्रांचं उच्चारण किंवा शब्दांचं किंवा अक्षरांचं उच्चारण कसं करायचं ते सांगणारं अंग म्हणजे शिक्षाशास्त्र. त्याच्यानंतर कल्प म्हणजे काय, तर वैदिक मंत्रांचा कर्मकांडामध्ये कसा उपयोग होतो किंवा वैदिक मंत्रांचं कसं अनुष्ठान करावं ते सांगणारं अंग म्हणजे कल्प. त्याच्यानंतर व्याकरण शास्त्राचा पण किंवा व्याकरण अंगाचा पण आपण विचार केला की वैदिक मंत्रांचा नेमका अर्थ काय होतो ते जाणून घेण्यासाठी व्याकरण शास्त्र हे महत्वाचं असतं. शिक्षा, कल्प, व्याकरणम, निरुक्तम. निरुक्तम निरुक्तम म्हणजे काय, तर वैदिक जे शब्द असतात त्या शब्दांचा नेमका अर्थ काय होतो ते जाणून घेण्यासाठी निरुक्तामध्ये काय केलेलं असतं, तर त्या शब्दांची व्युत्पत्ती दिलेली असते. फॉर एक्झाम्पल, तुरग हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. तुरग म्हणजे काय, तुरग या शब्दाचा अर्थ कोणाला माहित आहे का? घोडा. घोडा. पण त्याला तुरग का म्हणतात, तर त्याची व्युत्पत्ती ते ऍक्च्युली सांगतात. तुरग म्हणजे काय, तुरसा. तुरसा म्हणजे वेगेने. तुरस असा शब्द आहे. तुरसा म्हणजे वेगेन गच्छति इति तुरगः. जो प्राणी अगदी वेगाने धावतो त्याला म्हणतात तुरगः. किंवा अश्व. अश्व असा शब्द घोड्यासाठी वापरतात. मग अश्व शब्द का वापरला जातो त्याची व्युत्पत्ती सांगतात या निरुक्तामध्ये. कसं, अश्नुते अध्वानम इति अश्व म्हणजे काय, जो मार्गातिक्रमण करतो, जो मार्गावर वेगाने धावतो किंवा मार्गास खातो. वस्तुतः तो खात नाही, फिजिकली खात नाही, पण तो मार्गक्रमण करतो, त्याच्यामुळे त्याला म्हणायचं अश्व. तसे जेवढे जेवढे वैदिक शब्द येतात त्या वैदिक शब्दांची व्युत्पत्ती दाखवणारं शास्त्र म्हणजे निरुक्त. तर छंद झालं, कल्प झालं, सॉरी शिक्षा झालं, कल्प झालं, व्याकरण झालं, त्याच्यानंतर निरुक्त सांगितलं. आता त्याच्यानंतर उरलेले दोन, ज्योतिष हे एक अंग आहे. ज्योतिष. ज्योतिष नेमकं काय सांगतं ज्योतिष, तर यज्ञ परफॉर्म करायचा आहे, तो यज्ञ कधी परफॉर्म करायचा त्याच्यासाठी संवत्सर जाणून घ्यायचं असेल, तिथी जाणून घ्यायची असेल, मास जाणून घ्यायचं असेल, नक्षत्र जाणून घ्यायचं असेल, तर ते ज्ञान कशाने होतं, ज्योतिषशास्त्राने होतं. जर ज्योतिषशास्त्र जर नसेल तर यू कॅन नॉट परफॉर्म एनी यज्ञ. तर संवत्सर, तिथी, मास, नक्षत्र पराः वैदिक यज्ञाः भवन्ति. वैदिक यज्ञ करायचे झाले तर ते यज्ञ कुठल्याही वेळेला करता येत नाही. त्याच्यासाठी संवत्सर पाहायचं असेल, त्याच्यासाठी तिथी, मास, नक्षत्र या सगळ्या गोष्टी पाहून मग तो वैदिक यज्ञ परफॉर्म करायचा असतो. आणि असं जर करायचं असेल तर त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र. आता शेवटचं अंग ते म्हणजे छंद. ठीक आहे, शेवटचं अंग आहे छंदस. आता छंदांचा काय उपयोग, छंदोबद्धानां वेदानां उच्चारणाय छंदशास्त्रम उपयुज्यते. म्हणजे काय, आता वैदिक मंत्रांचं जर रक्षण करून ठेवायचं असेल तर तो जर कुठल्या तरी ट्यून मध्ये असेल, कुठल्या तरी वृत्तामध्ये किंवा छंदामध्ये बद्ध असेल तर तो मेमराईज करणं सोपं जातं. म्हणून वेगवेगळे छंद, जसं की गायत्री छंद बऱ्यापैकी परिचित आहे सगळ्यांचा, असे अनेक सारे छंद निर्मितीस आलेत. आणि त्यानंतर लौकिक साहित्याची निर्मिती झाली आणि त्या छंदांनाच, त्यांच्या प्रकारांनाच पुढे चालून वेगवेगळे अक्षरांमध्ये त्यांना ठेवून त्यांना वेगवेगळे नाव प्राप्त झालेत. आणि कॉमनली त्यांना काय म्हणतात, वृत्त. तर ते वृत्त आपण काय करणार आहोत, आज शिकणार आहोत. छंद म्हणजे काय आणि वृत्त म्हणजे काय, तर छंद हे वैदिक मंत्रांसाठी असतात आणि वृत्त हे कुठल्या लौकिक, जे कालिदास आदी कवी होऊन गेलेत ते ज्यामध्ये लिहितात त्याला म्हणतात वृत्त. ठीक आहे. हा झाला थोडक्यात अंगांचा परिचय. जर वेदांगांचं अध्ययन नाही केलं तर मला नाही वाटत कोणालाही वेद समजू शकतील किंवा वेदांची रक्षा होऊ शकते या व्याकरणादी अंगांशिवाय. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता छंदशास्त्र शिकणार आहोत. तर त्याची परंपरा पाहायची झाले तर अतिशय प्रसिद्ध असलेले छंदसूत्र हे आचार्य पिंगलाचार्यांनी लिहिलेत. पिंगलाचार्य म्हणून होऊन गेलेत, त्यांनी छंदसूत्र नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्यानंतर कात्यायन होऊन गेलेत, त्यांनी सर्वानुक्रमी असा एक ग्रंथ लिहिला.
त्याच्यानंतर भरत मुनींनी सुद्धा नाट्यशास्त्रामध्ये जवळपास 14व्या, 15व्या आणि 30व्या अध्यायामध्ये अनेक साऱ्या वृत्तांचा उल्लेख केलेला आहे. आणि पुन्हा अग्निपुराण जर आपण पाहिलं, अग्निपुराणाच्या 328 ते 335 या अध्यायांमध्ये सुद्धा छंदांचा आणि वृत्तांचा परिचय पाहायला मिळतो. त्याच्यानंतर अतिशय प्रसिद्ध असलेले जयदेव एक कवी होऊन गेलेत संस्कृतचे, त्यांनी छंदो विचितिही असा एक ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये सुद्धा बरेच सारे छंद त्यांनी लक्षणासहित बांधले आहेत. छंदो मंजरी असा एक ग्रंथ आहे, अगदी छोटासा आहे आणि गंगादास म्हणून होऊन गेलेत, त्यांनी हा छंदो मंजरी नावाचा ग्रंथ लिहिला. आणि एक वृत्तरत्नाकर नावाचा अतिशय प्रसिद्ध, सध्या जे जे लक्षण आपण पाहतो बरेचसे लक्षण वृत्तरत्नाकर मधून आपल्याला पाहायला मिळतात, तो लिहिलाय केदारनाथांनी. तर जवळपास आपले पुढे चालून जे तुमच्या पुस्तकात लक्षणं दिलेत ते सगळेच्या सगळे मला तर वाटतात वृत्तरत्नाकरातील, म्हणजे केदारनाथांनी लिहिलेला जो वृत्तरत्नाकर आहे त्या ग्रंथातील पुढचे काय आहेत, वृत्त आहेत. आता ते वृत्त जाणून घेत असताना तुम्हाला आहे ना थोडक्यात काही संख्यांचा परिचय असावा. ठीक आहे, त्यांचा एकदा तुम्हाला परिचय दाखवतो. भूतसंख्या नावाचा प्रकार तुम्ही ऐकलाय कोणी? भूतसंख्या नाहीच का? कोणीच नाही? नाही. भूतसंख्या, बर सांगतो. भूतसंख्या म्हणजे आता महाभूत किती आहेत? 5. हा. अश्विनी कुमार किती असतात? अश्विनी कुमार हे एक देवता आहेत ना, तर संख्येने ते किती असतात अश्विनी? आणि हे माहित नाही, हे माहित असावेत. ठीक आहे, वृत्त सांगतो आणि मग भूत संख्येवर येतो. वृत्त म्हणजे काय तर एक श्लोकालाच काहीतरी वृत्त म्हणायचं आणि त्या श्लोकाचे 4 पाद असतात. आता काही वृत्त असे असतात ज्यांच्या 4ही पादांमध्ये समान अक्षर असतात किंवा समसंख्या असते, त्यांना काय म्हणायचं? समवृत्त म्हणायचं. जसं की अनुष्टुप मधल्या प्रत्येक पादामध्ये किती किती अक्षर येतात? अनुष्टुप या श्लोकामध्ये, हॅलो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? तुम्ही अधूनमधून सर बोलत जा. आणि आपण रेकॉर्डिंग करतोय ना ही मीटिंग? हो, रेकॉर्डिंग चालू आहे. ठीक आहे, बघा पुन्हा एकदा लक्ष द्या. अनुष्टुप छंद बऱ्यापैकी, अनुष्टुप वृत्त सगळ्यांना परिचित आहे. अनुष्टुप वृत्तातल्या प्रत्येक पादामध्ये किती किती अक्षर येतात? प्रत्येक पादामध्ये 8 8 8 8 असे अक्षर असतात, बरोबर आहे ना? त्याच्यामध्ये कमी जास्त संख्या नसते, प्रत्येक पादामध्ये 8 अक्षर असतातच. त्याला काय म्हणायचं? समवृत्त. जर श्लोकातल्या प्रत्येक पादामध्ये समान अक्षर असतील तर त्यांना म्हणायचं समवृत्त. एक उदाहरण सांगतो. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभम करिष्यामी सिद्धिर्भवतु मे सदा. हे एक अनुष्टुप वृत्त आहे. त्याच्यातल्या प्रत्येक पादामध्ये तुम्ही जर काउंट केलं तर तुम्हाला 8 8 8 8 असे अक्षर मिळतील. फॉर एक्झाम्पल सरस्वती 4, नमस्तुभ्यं 4, वरदे कामरूपिणी पुन्हा 8. हे नाही, प्रत्येक पहिल्या पादामध्ये 8, दुसऱ्या पादामध्ये 8, तिसऱ्या पादामध्ये 8, चौथ्या पादामध्ये 8. याला काय म्हणायचं? समवृत्त म्हणायचं. अर्धसमवृत्त कशाला म्हणायचं? जर श्लोकातल्या पहिल्या आणि दुसऱ्या पादामध्ये किंवा पहिल्या आणि तिसऱ्या पादामध्ये समान अक्षर असतील आणि दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये समान अक्षर असतील तर त्याला काय म्हणायचं? अर्धसमवृत्त म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे अर्ध सम असलेलं वृत्त, त्याला अर्धसमवृत्त. आणि विषमवृत्त काय असतं? ज्याच्यात सगळ्या पादांमध्ये
कमी जास्त संख्या अक्षरांची, ठीक आहे, त्याला म्हणायचं विषमवृत्त. आपण जेवढे काही छंद पाहणार आहोत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळेचे सगळे वृत्त जवळपास समाक्षरच असतील, समवृत्तच असतील. एक दोन थोडे अर्ध समवृत्त आपण पाहणार आहोत, ठीक आहे. आता अक्षर म्हणजे नेमकं काय ते थोडक्यात जाणून घ्या. अक्षर तुमच्या पद्धतीने अक्षर म्हणजे काय, कशाला अक्षर म्हणायचं, बोलत चला हा, नाही तर क्लास आपला पुढे नाही जायचं. 40 मिनिटं क्लास आहे आज. ठीक आहे, तुम्हाला नाही एखादा स्वर असेल, एखादा स्वर किंवा एखादं व्यंजन म्हणजे आता ग असेल किंवा पूर्ण म असेल तर ते एक अक्षर झालं. हा, वस्तुतः केवळ किंवा केवळ व्यंजन याला अक्षर नाही म्हणतात, नाही म्हणत. छंदांमध्ये ज्यावेळेला आपण छंदशास्त्र पठन करतो किंवा छंदशास्त्राचं अध्ययन करतो त्यावेळेला अक्षर कशाला म्हणायचं, स्वरसहित असलेलं जे व्यंजन आहे ना, स्वरांना तर अक्षर म्हणतात, ठीक आहे, पण स्वरसहित असलेलं जे व्यंजन त्याला पण अक्षर म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, या अगजानन पद्मार्कम हा जो श्लोक आहे त्याच्यातला हे सुद्धा अक्षर आहे. ग प्लस या गकार प्लस अकाराला सुद्धा काय म्हणायचं, गकारामध्ये जो अकार आहे त्याला पण काय म्हणायचं, पूर्ण एक अक्षर म्हणायचं. ज प्लस आ इट हॅज बिकम जा, तो जा सुद्धा एक स्वतंत्र अक्षर आहे. अक्षरांची गणना करत एक एक पादामध्ये 8 अक्षर येतात. कुठल्या छंदामध्ये किंवा कुठल्या वृत्तामध्ये, अनुष्टुप, ते लक्षात ठेवा. आता जर प्रत्येक पादामध्ये समान अक्षर असतील 8 8 8 8 त्यांना म्हणायचं समवृत्त, एवढं लक्षात, ठीक आहे. त्यानंतर एक महत्वाचा भाग म्हणजे तुम्ही जरा लघु आणि गुरु हे 2 चिन्ह लक्षात घ्या. लघुचिन्ह दाखवण्यासाठी सध्या पूर्ण स्लाइड्स मध्ये मी अशा प्रकारचं चिन्ह वापरतोय. कुठलं, आय, हे एक चिन्ह आहे, ठीक आहे. आणि गुरुचिन्ह दाखवण्यासाठी मी हे एक साइन वापरतोय. थ्रू आउट स्लाइड्स तुम्हाला हे चिन्ह पाहायला भेटेल, ठीक आहे. आता रस्व कुठले कुठले असतात स्वर, रस्व स्वर कुठले कुठले असा जर प्रश्न आला तर हा रस्व आहे, ई हा रस्व आहे, उ हा सुद्धा रस्व आहे आणि रू हा सुद्धा रस्व आहे. त्याच्यानंतर रस्व स्वराने युक्त असलेले जे काही व्यंजन त्यांना सुद्धा काय म्हणायचं, रस्वच म्हणायचं. फॉर एक्झाम्पल स हे सुद्धा काय रस्व आहे. क, ल, गु, रू हे सगळेच्या सगळे अक्षर यांना काय म्हणायचं, रस्व म्हणायचं. ह, री, ऋ, ष, भ, क, र, ण हे सगळेचे सगळे रस्वाक्षर आहेत, ठीक आहे. आता रस्व जाणून घेतल्यानंतर महत्वाचा भाग तुम्ही गुरु जाणून घ्या. गुरुचिन्ह किंवा गुरु कशाला म्हणतात ते जाणून घ्या. गुरु म्हणजे केवळ दीर्घ नाही, दीर्घ स्वरांना गुरु म्हणतात येतात. जेवढे जेवढे राहिलेले दीर्घ स्वर आहेत ना ते सगळेच्या सगळे दीर्घ स्वर काय गुरु म्हटले जातात. पण फक्त दीर्घ स्वर गुरु नाही म्हटले जात. अजून रस्व स्वर आणि त्याच्या पुढे जर अनुस्वार असेल किंवा विसर्ग असेल तर त्या रस्व स्वराला सुद्धा गुरु म्हटलं जातं, ठीक आहे. उदाहरण काय, कुठलं उदाहरण तुम्ही घ्या, जसं की रामम. रामम याच्यामध्ये रा हा गुरु आहे, त्याच्यानंतर येणारा म वस्तुतः त्याच्यात शॉर्ट आहे, पण त्याच्या डोक्यावर जर आपण अनुस्वार ठेवत असू तर त्या म मध्ये असणाऱ्या आकाराला मी रस्व स्वर म्हणणार नाही, त्याला काय म्हणणार, गुरु. एवढं क्लिअर. तसंच जर रस्व स्वराच्या पुढे विसर्ग असेल, जसं की राम ह असा शब्द आहे, राम ह, तर तो विसर्गाच्या मागे असलेला त्याला आता आम्ही रस्व म्हणणार नाही, त्याला काय म्हणणार, गुरु. हे आलं लक्षात. तिसरा पॉइंट, आता हे दीर्घ स्वराला गुरु म्हणणार, ठीक आहे. रस्व स्वर असेल त्याच्या पुढे अनुस्वार किंवा विसर्ग असेल तर त्या रस्वाला सुद्धा काय म्हणणार, गुरु म्हणणार. तिसरा पॉइंट लक्षात घ्या, रस्व स्वर आहे
आणि त्याच्या पुढे जर संयोग असेल किंवा संयुक्त वर्ण असेल तर तो मागचा स्वर सुद्धा काय गणला जातो, काय म्हटला जातो, गुरु म्हटला जातो. उदाहरण काय, कृष्ण हा शब्द तुम्हाला माहिती आहे. कृष्ण याच्यातला ककारामध्ये असलेला रू वस्तुतः कसा आहे, हा रू कसा आहे, रस्व आहे. पण त्याच्या पुढे कृष्ण षकार आणि नकार हे संयुक्त अक्षर असल्यामुळे मागचा रू किंवा क्रू याला काय म्हटलं जाईल, गुरु म्हटलं जाईल. तिसरा पॉइंट आला लक्षात. गुरु कोणाकोणाला म्हणतात, दीर्घ स्वराला गुरु म्हणतात. ह्रस्व स्वर प्लस अनुस्वार किंवा विसर्ग असेल त्याला पण गुरु म्हणतात. आणि ह्रस्व स्वराच्या पुढे जर संयोग येत असेल तर त्या ह्रस्व स्वराला सुद्धा काय म्हणतात, गुरु म्हणतात. आणि शेवटचं महत्वाचं, पादांत ह्रस्व गुरुवा. जर पादाच्या शेवटी, पदाच्या क्वार्टरच्या शेवटी, श्लोकाच्या पहिल्या पादाच्या शेवटी किंवा कुठल्याही पादाच्या शेवटी ह्रस्व शब्द येत असेल तो विकल्पाने ह्रस्व सुद्धा म्हटला जातो आणि गुरु सुद्धा म्हटला जातो. म्हणजे काय, आवश्यकतेनुसार तो ह्रस्व पण गणला जाऊ शकतो आणि दीर्घ पण. इट डिपेंड्स अपॉन कर्तृविवक्षा देन. ओके. हा, आता एवढं जर लक्षात असेल, खालचे श्लोक मला वाटतं की तुम्हाला येतील लक्षात बऱ्यापैकी. एक मात्रो भवेद ह्रस्व. ह्रस्व कोणाला म्हणायचं, ज्याची एक मात्रा असते त्याला ह्रस्व म्हणायचं. दीर्घ कोणाला म्हणायचं, द्विमात्रो दीर्घ उच्यते. द्विमात्रा ज्याच्या आहेत त्याला दीर्घ म्हणतात वगैरे वगैरे, ते तुम्हाला माहित आहे. पण ही कारिका जरा पाठ केली तर बरं राहील. स्वानुस्वारस्य दीर्घश्च. इथं स्वानु नाही पाहिजे, सानुस्वारस्य पाहिजे खरं तर. ठीक आहे, इथं करतो मी नंतर. हा, स्वानुस्वारस्य दीर्घश्च विसर्गी च गुरुर्भवेत् वर्णसंयोग पूर्वस्य तथा पादांत गोपीवा. हा श्लोक ऍक्च्युली मी या 4 पॉइंट्स मध्ये एक्सप्लेन केला. दीर्घ जो असतो तो गुरु भवेत, दीर्घ स्वर त्यांना गुरु म्हटलं जातं. अजून कोण, सानुस्वारस्य म्हणजे काय, अनुस्वारासहित असलेला जो ह्रस्व शब्द स्वर आहे त्याला पण गुरु म्हटलं जातं. विसर्गासहित असलेला जो ह्रस्व आहे त्याला पण गुरु म्हटलं जातं. वर्णसंयोग ज्याच्या पूर्वी आहे, वर्णसंयोग पूर्वस्य, वर्णसंयोग पूर्वस्मिन यत्र त्याला सुद्धा गुरु म्हटलं जातं. आणि पादांत शब्द जो असेल, पादांत स्वर जो असेल त्याला पण विकल्पाने ह्रस्व किंवा गुरु म्हटलं जातं. आता उदाहरणं दिलेत आहेत, जसं की माता, धाता याच्यामध्ये दीर्घ स्वर आहेत त्याच्यामुळे त्यांना गुरु म्हटलं जाईल. त्याचप्रमाणे रामम, रामः हे सुद्धा काय आहे, याच्यामध्ये असलेला मकार उत्तर जो अकार आहे त्याला पण गुरु म्हटलं जाईल. मकार उत्तर अकार असलेला रामः याच्यामध्ये सुद्धा अकाराला किंवा मकाराला गुरु म्हटलं जाईल. त्याचप्रमाणे कृष्ण असेल, अद्य असेल, विद्या असेल, याच्यातला अद्यमधला त्याला सुद्धा गुरु म्हणायचं. विद्यामधला वि याला सुद्धा गुरु म्हणायचं. का, कारण त्याच्या पुढे संयोग आहे. आणि पादांत गो किंवा याच्यातला मग तुम्हाला किम कुर्वत संजय जर अपेक्षा असेल, संजय दीर्घ असावा, यकार दीर्घ असावा शेवटचा अक्षर, किंवा छंदांशी यस्य पर्णानी, पर्णानी मध्ये निकार नि हा जर आम्हाला दीर्घ अपेक्षित असेल तर आम्ही त्याला गुरु कन्सिडर करू. गुरु अपेक्षित असेल तर त्याला आम्ही काय करणार, गुरु कन्सिडर करणार. तेच उदाहरण तुम्हाला स्पष्ट केलेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आता जरा यती हा शब्द लक्षात घ्या. यती यती म्हणजे काय, यती म्हणजे विराम. ठीक आहे, मध्ये पॉज घेणं त्याला यती म्हणतात. आता हा यती एका श्लोकामध्ये प्रत्येक पादाच्या शेवटी तुम्ही घेऊ शकता. वसुदेव सुतम देवम हे झालं एक पाद. कंसचाणूरमर्दनम, देवमच्या नंतर एक पॉज घेणं त्याला यती म्हणायचं. कंसचाणूर अमर्दनम त्याला पण, कंसचाणूरमर्दनम त्याला पण त्याच्यानंतर येणारा जो विराम आहे त्याला पॉज आहे त्याला यती म्हणतात. देवकी परमानंदम इथे येणारा जो पॉज आहे त्याला यती म्हणतात. हा एका श्लोकामध्ये येऊ शकतो. आणि पुन्हा जर वृत्त दीर्घ असेल तर दीर्घ वृत्तामध्ये तो पॉज 1-2 ठिकाणी मध्ये सुद्धा येऊ शकतो. जसं की या कुंडेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता. आता वस्तुतः हा पूर्ण श्लोक आहे आणि त्याचं हे पहिलं क्वार्टर आहे, पहिलं पाद आहे.
एका पादामध्ये तो यती मध्यंतरी सुद्धा येऊ शकतो, पण त्याला काही कंडिशन्स असतात. हा वृत्तानुसार काही कंडिशन असतात. जसं की शार्दूल विक्रीडितम हा जो छंद आहे किंवा हे जे वृत्त आहे, या वृत्तामध्ये 12व्या अक्षरानंतर यती येतो. सूर्याश्वैर्यदी सततगाहा शार्दूल विक्रीडितम असं म्हणतात. सूर्य आणि अश्व म्हणजे काय, 12 आदित्य किंवा 12 सूर्य. म्हणजे काय करायचं, तुम्ही 12 अक्षर काउंट करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 पहिला येते तिथं येईल. आणि अश्व म्हणजे 7वं अक्षर, नंतरच्या 7व्या अक्षरानंतर पुढचं येईल. मग 7 अक्षर काउंट करायचे. 1 2 3 4 5 6 7 है ना. सूर्याश्वैर्यदी सूर्य आणि अश्व. तसं प्रत्येक क्वार्टरमध्ये तुम्हाला जर वृत्त मोठा असेल तर मध्ये सुद्धा यती पाहायला मिळेल. पुढे आता गण विभाग, जरा हे सूत्र तुम्हाला पाठ करावे लागतील. यमाता राज भाण सलगा वगैरे. त्याच्यासाठी हा कॉलम जरा लक्षात घ्या. 2 प्रकारे हे सूत्र पाठ केले जाऊ शकतात. एकतर यरतन भज सम असंही पाठ करू शकतात, किंवा यमाता राजभान सलगा, यमाता राजभान सलगा हे जरा पाठ करून टाका, कारण परीक्षेसाठी तुम्हाला उपयुक्त असू शकतो. हे सूत्र पाठ करून टाकले तर तुम्हाला सूत्रांचे लक्षणं तुम्हाला घटवता येतील, ओळखता येतील. ठीक आहे. आता य र त न भ ज स म हे जरा लक्षात घेऊया. अक्षरत्रयस्य समूह गण इति प्रसिद्धम. गण कशाला म्हणायचं, 3 अक्षरांच्या समूहाला एक गण म्हणायचं. ठीक आहे. असे किती गण आहेत, तर छंदशास्त्रामध्ये 8 प्रकारचे गण आहेत. त्या गणांचे नाव काय, यगण, रगण, तगण, नगण, भगण, जगण, सगण, मगण. य र त न भ ज स म हे काय आहेत, 8 गण आहेत. आता य म्हटला की यकारामध्ये आधी अक्षर जे असतं ना ते लघु असतं. जर तुम्ही हा चार्ट पाहिला तुमच्या लक्षात येईल. आदि लघु यगन, ठीक आहे. मध्य लघु रगण, अंत लघु तगण आणि सर्व लघु नगन. तर य र त न प्रमाणे जे लक्षात ठेवले, य म्हणजे पहिलं अक्षर लघु यगन, रगण म्हणजे दुसरं अक्षर लघु रगण, तिसरं अक्षर लघु तगण आणि सर्व लघु नगन, हे असं लक्षात ठेवू शकता. त्याचप्रमाणे भ ज स म कसं लक्षात ठेवायचं, आदि गुरु भगण, ठीक आहे. त्याच्यानंतर मध्य गुरु जगण, त्याच्यानंतर अंत्य गुरु सगण आणि सर्व गुरु मगन. हे आलं लक्षात पहिलं वालं. आलं की पटकन हो म्हणा, मी पुढच्याकडे जातो. हो. हा, बोलत जा अधून मधून. हे जर एक प्रकार लक्षात आला असेल तर छानच आहे. किंवा एक दुसरा टाईप आहे यमाता राजभान सलगा. याच्यामध्ये पण प्रत्येक याच्यामध्ये त्यांनी काय दिलेत, गण दिलेत. य म्हणजे यगण, मा म्हणजे मगण, ता म्हणजे तगण, रा म्हणजे रगण, ज म्हणजे जगण, भा म्हणजे भगण, न म्हणजे नगन, स म्हणजे सगण आणि ल म्हणजे लघु, गा म्हणजे गुरु. आता हे सूत्र जर पाठ केलं तर अधिकच उत्तम. कसं, जर त्यांनी यगण विचारला तर यगण म्हणजे काय, य माता म्हणजे काय, ज्या 3 अक्षरांचा एक ग्रुप बनवून टाकायचा. ग्रुप बनवल्यानंतर आदि लघु हे काय झालं, यगण झालं. आता त्यांनी जर मगण विचारलं, मगण दुसरा अक्षर म आहे ना, मगण म्हणजे काय, म पासून काउंट करायचं 3ऱ्या अक्षरापर्यंत जायचं. जर सगळेच्या सगळे दीर्घ असतील, त्यांना गुरु असतील, त्यांना काय म्हणायचं, सर्व गुरु मगण. मा पण गुरु आहे, ता पण गुरु आहे, रा पण गुरु आहे, त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं, सर्व गुरु मगन. त्याच्यानंतर ता म्हणजे नेमकं काय होतं, ता मध्ये ता गुरु आहे, रा गुरु आहे आणि अंत्याक्षर काय आहे, लघु आहे.
अंत्याक्षर लघु ज्याचं असतं त्याला काय म्हणायचं? टगन. बघा इथं पण तुम्हाला कळू शकतं लगेच. अंत्याक्षर काय आहे? लघु आहे, त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं? टगन म्हणायचं. राजधा रगण आहे. रगण राज 3 अक्षर आहेत ना रगणाचे. तर रगण कसा ओळखायचा? ज्याचा मध्य जो असतो ना, मध्य लघु, त्याला म्हणायचं रगण. जर तुम्ही इथं रगण पाहिला तर लक्षात येईल मध्य लघु रगण. आलं लक्षात? तसंच जगन जगन कसा ओळखायचा? जभान. जभान कसं ओळखणार? सोपं आहे. ज्याचा मध्य गुरु आहे त्याला म्हणायचं जगन. जर वर तुम्ही इथे जगन पाहिला तर मध्य गुरु काय आहे? जगन आहे. सिमिलरली भगण. भगण म्हणजे काय? आदि गुरु भगण. हा भा हा गुरु आहे, न लघु आहे, स लघु आहे, त्याच्यामुळे आदि गुरु भगण. हा नगन जर विचारलं, नगन म्हणजे काय असेल? सर्व लघु नगन. हा सर्व लघु म्हणजे न पण लघु आहे, स पण लघु आहे, ल पण लघु आहे, त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं? सर्व लघु नगन. त्याच्यानंतर सगण काय असू शकतो? स ल गा हा म्हणजे काय? स लघु आहे, ल लघु आहे आणि गा हा गुरु आहे, त्याच्यामुळे अंत्य गुरु सगण. जर इथं तुम्हाला पाहिलं तर लक्षात येईल अंत्य गुरु अंत गुरु सगण. हे गणचिन्ह तर लक्षात आले. कमीत कमी ही पद्धत किंवा ही पद्धत दोघांपैकी एक तरी लक्षात राहिली तरी सफिशियंट आहे. आता हे गण तुम्हाला लक्षात येतील. एखादा कुठलाही शब्द पिकअप करायचा आणि इथं जसं की विरोधी. विरोधीमध्ये काय आहे? वि हा काय आहे? लघु आहे. रो काय आहे? गुरु आहे. आणि धी काय आहे? गुरु आहे. त्याच्यामुळे याला काय म्हणायचं? यगण म्हणायचं. देवता याच्यामध्ये दे कसा आहे? बोला पटकन, अनम्यूट करून बोला. दे गुरु आहे. ब आहे, लघु आहे आणि परत ता हा गुरु आहे. करेक्ट. नेक्स्ट उल्लास शब्द आहे. उ कसा आहे? गुरु. का गुरु आहे? तो दिसतोय मला तर छोटा दिसतोय तो. पुढे संयुक्त अक्षर आहे त्याच्यामुळे उ हा छोटा नाही, आता तो गुरु आहे. गुरु. विनय शब्द कसा आहे? बोलत जा, हा बोलत जा. लक्ष्मण ल कसा? लक्ष्मण शब्द ल कसा आहे? ल गुरु आहे कारण क्ष्म हा जोडाक्षर आल्यामुळे अलीकडचा गुरु झालेला. बरोबर. तथैव याच्यात तथैव मध्ये पण तेच आहे. तो हा तथ तो लघु आहे. थै हा गुरु आहे आणि व लघु आहे. तुम्हाला गुरु कळलं. आता तेच प्रयोजन होतं, ते झालं असेल पुढे जाऊया आपण. उदाहरणं वगैरे कवी कुलगुरू कालिदास हे सगळे उदाहरण तुम्ही लिहून घ्या आणि त्याची प्रॅक्टिस करा. क लघु, वि लघु, कु लघु, ल गुरु, तसं प्रॅक्टिस करा. कुठलं लघु लघु गुरु याचा अभ्यास करा आणि मला उद्या ग्रुपवर पाठवून द्या. आता भूतसंख्या जरा जाणून घेऊया. दोन असतात, दोनच असतात. त्याच्यामुळे जर कुठल्याही वृत्ताच्या लक्षणामध्ये नेत्र शब्दाचा प्रयोग केलेला असेल तर नेत्र शब्दाने ते काय रेफर करत आहेत? 2 ही संख्या रेफर करत आहेत. 3 संख्या कोणाकोणाला रेफर करते? सत्व, रजस, तम हे 3 गुण असतात. बरोबर ना? मग गुण जर 3 संख्या रेफर करायची असेल तर ते साक्षात 3 शब्दाचा प्रयोग करत नाही, ते गुण शब्दाचा प्रयोग करतात. ठीक आहे. त्याचप्रमाणे 4 काय असतात? 4 वेद असतात, 4 युग असतात. ठीक आहे ना? तर 4 शब्द याचा साक्षात प्रयोग न करता ते काय करतात? श्लोकांमध्ये किंवा कुठल्या तरी वृत्तामध्ये लक्षण लिहित असताना वेद किंवा युग अशा शब्दांचा प्रयोग केलेला आपल्याला दिसून येईल. पंचमहाभूत असतात. अजून 5 काय काय गोष्टी असतात? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय. तर इंद्रिय, पंच इंद्रिय, ज्ञानेंद्रिय असतील, कर्मेंद्रिय असतील, त्या शब्दांचा प्रयोग होऊ शकतो. पुन्हा 6 रस असतात, 6 ऋतू असतात. अजून 6 काय असू शकतं? षट रिपू.
षड्रिपू असू शकतात, बरोबर. सप्त अश्व असतात, सप्त लोक असतात, सात समुंदर, गाणं पण आहे त्याच्यावर, सात समुंदर है ना. त्याच्यानंतर आठ हा 8 काय असतात, 8 वसू असतात, 8 भोगी असतात म्हणजे सर्प असतात. 9 काय असतात, नवग्रह असतात, नवद्वार असतात, रंध्र आणि द्वार एकच छिद्र. 10 काय असतात, 10 दिशा असतात, 10 उपनिषद मुख्य उपनिषद म्हणले जातात. 11 काय असतात, 11 आदित्य किंवा रुद्र असतात, 12 आदित्य असतात किंवा सूर्य असतात. हा अशा प्रकारची जी संख्या साक्षात संख्या न घेता जे संख्यांना रिप्रेझेंट करतात त्यांचा उपयोग आपल्याला लक्षणांमध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे, ते पुढे चालून आपण पाहणार आहोत. पहिलं लक्षण आपण पाहणार आहोत, इंद्रवज्रा हे एक वृत्त आहे. त्या वृत्ताचं जरा लक्षण वृत्तरत्नाकरातून केदारनाथांनी लिहिलं लक्षण मी तुम्हाला सांगतोय. स्यादिंद्रवज्रा यदि तौ जगौगः, स्यादिंद्रवज्रा यदि तौ जगौगः, स्यादिंद्रवज्रा यदि तौ जगौगः, स्यादिंद्रवज्रा यदि तौ जगौगः. स्यादिंद्रवज्रा यदि तौ जगौगः हे लक्षण आहे. लक्षणामध्येच त्यांनी गणचिन्ह सांगितलेत. 3-3 अक्षरांचा गण बनवून टाकायचा आणि इंद्रवज्रा स्यात् याला इंद्रवज्रा म्हटलं जाईल. कोणाला, यदि जर या वृत्तामध्ये तौ म्हणजे 2 तगण असतील, 1 जगण असेल आणि गुरु 2 अक्षर असतील. म्हणजे काय, 2 तगण, 1 जगण आणि शेवटचे 2 अक्षर गुरु असतील तर त्याला काय म्हटलं जाईल, इंद्रवज्रा म्हटलं जाईल. आता लक्षणाचा समन्वय इथं करा. 3-3 अक्षरांचा ग्रुप करून टाका. स्यादिंद्र वज्राय धीतौज गौग याचा ग्रुप करून टाकला. त्याच्यानंतर काउंट करा. स्या हा गुरु आहे की रस्व आहे, बोला. गुरु, त्याच्यामुळे दिलं. दी हा कसा आहे, गुरु की लघु आहे, गुरु. गुरु, कारण का त्याच्या पुढे संयुक्त अक्षर आहे त्याच्यामुळे त्याला गुरु म्हटलं. द हा कसा आहे, लघु. लघु आहे, बरोबर. व हा कसा आहे, गुरु आहे कारण त्याच्या पुढे ज्रा आहे जोडाक्षर. बरोबर. हा ज्रा हे कसं आहे, ते पण गुरु आहे. हा आणि य लघु. म्हणजे आता गुरु गुरु लघु, गुरु गुरु लघु असं भेटलं आपल्याला. जर साईन पाहिलं तर गुरु गुरु लघु, गुरु गुरु लघु 2 तगण मिळालेत आपल्याला. भेटले की नाही 2 तगण, स्यादिंद्र वज्राय भेटले की नाही 2 तगण, हो नाही, काहीच नाही. जगन, जगन कसा असायला पाहिजे, मध्य गुरु जगन, मध्य गुरु असला पाहिजे. दे कसा आहे, अरे बोला. दी लघु आहे ना सर. हा तौ, तौ गुरु आणि ज लघु परत. काय, मध्य गुरु जगन, जगन भेटला, 2 तगण भेटले, ते एक जगन भेटला आणि शेवटचे 2 लेटर कसे पाहिजेत, गुरु पाहिजेत. गहू कसा आहे, गुरु आहे. शेवटचा गह हा गुरु आहे का, गुरु आहे. कारण का, त्याच्या पुढे विसर्ग आहे. जरी तो लहान दिसत असला विसर्ग असल्यामुळे त्याला गुरु कन्सिडर केलं जाईल. हे झालं लक्षण. आता एक उदाहरण सांगतो. लोकाभिरामं रणरंगधीरं